चल 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 भारती, लवकर चल ग. अगं हो निघूया. ट्रेनची वेळ गाठायची आहे, उशीर झाला आपल्याला. नानीजी पराठ्यांचा डबा हा अगं आई ते आतमध्ये ठेवून राहिले. कशाला एवढी धडपड करतेस? कशाला म्हणजे काय? तुमची काळजी नको का घ्यायला मी नाही तर कोणी काळजी घ्यायची तुमची? बघ माझी लेक आहे तशी. हा हे बरं आहे तुमचं. चांगलं कोणी वागलं ना की मुलं ह्यांची नाही तर माझी. नाही हो नानीजी. बरं आपल्या लेकीनी तिकडे त्याला गिफ्ट दिलंय. हो काय गिफ्ट आहे? स्वतःच्या हाताने विणलेला टेबल क्लॉथ. म्हणाली रुखवतात ठेवा. अरे वा झकास. गेल्या गेल्या बहिणींच्या ताब्यात दे. हा नक्की. बर राधिका निघतो आम्ही. सांभाळून राहा. बघ घरामध्ये काही आणायची गरज नाहीये. भाज्या बिज्या आहेत. फक्त बकुळाला सांग उद्या ओट्या खालचं जरा साफ करून घे. तुम्ही काऊन काळजी करता? मी करून घेईन ना तिच्याकडनं सगळं. हा आणि आणखी एक गोष्ट, माझ्या ड्रॉवर मध्ये पैसे ठेवले. तुला लागले तर त्यातले वापर. संकोच करायचा नाही अजिबात, समजलं का? नानीजी मला काऊन पैसे लागतील? अहो आई बाबा इथेच आहेत ना, त्यांच्याकडनं मागीन ना मी. तुम्ही माझी काळजी बिलकुल करू नका. चला तुमची ट्रेनची वेळ होऊन राहिली ना, निघा बरं लवकर. हो समिधा येतो ग. हा नानी सांभाळून जा. आणि इथली काही काळजी करू नका, मी आहे ना. आणि हो परत यायची अजिबात घाई करू नका. चांगले 4-5 दिवस राहा. नाही आम्हाला इथे यायची घाई आहे, त्यामुळे आम्ही 2 दिवसातच येणार आहोत. फक्त आम्ही येईपर्यंत तू नीट राहा म्हणजे झालं. नानी इथली काळजी घेईन मी. तू काळजी घ्या ना तुझ्या पद्धतीनं, म्हणूनच काळजी वाटते. काही म्हणाला? नाही काही नाही, ट्रेनला जरा उशीर झाला तर काळजी वाटते ना. हो चला निघतो. हा येतो ग. चल ये. नीट जा हा. नको नको. हो नानीजी फोन करा. हो करणार. आणि इथली काळजी करत बसू नका तुम्ही बरं. नाही करणार. चला बरं वाटलंय ग्राउंड मारून आलो आपण. घरात बसून चिडचिड होते ग. चिडचिड होणारच ना. घरात 2 वॉचमन ठेवलेस ना तू. वॉचमन? ते सासू सासरे ग, नाना नानी. हा पण सध्या नाही येत ते घरी, गावाला गेलेत. अच्छा. गावाला गेले ते? हा. म्हणजे घरात फक्त तू, राधिका आणि पंकजच आहात? आणि अथर्व. त्याचं काही नाही एवढं. अगं पण तुला कळतंय का, हा आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे. गोल्डन चान्स? कसला? कसला काय? बघ नाना नानींमुळेच तर राधिका तुमच्या घरात आहे ना. सो आता तेच दोघं घरात नाहीये म्हणजे तू आता राधिकाला बाहेर काढू शकतेस ना. काय शनाया बरी आहेस ना तू? काय विचार करतेस? कसं शक्य आहे? अगं का शक्य नाहीये? ते बघ ना नानी घरात असताना तू तिला डायरेक्ट जा म्हणू शकत नाहीस ना. सो आता ते घरात नाहीये, तिला जा सांग ना, पटकन काढ ना घराच्या बाहेर प्लीज. शनाया तुला हे सगळं सोपं वाटतंय का इतकं? हो. हे बघ ती जर का इकडनं गेली ना तर लगेच नानांना कळेल. तसंही त्यांचे इथे बरेच बातमीदार आहेत माहितीये ना तुला. इनफॅक्ट राधिका असताना लगेच फोन करून सांगेल असं झालं म्हणून. आणि त्यांच्या अपरोक्ष मी हे असं काही केलं ना तर दुसऱ्या दिवशी मला रस्त्यावरती यायला लागेल. अगं सॅम तू कम्प्लिटली रॉंग विचार करतेस. हे बघ मला वाटत नाही की राधिका स्वतःहून तरी नाना नानींना सांगेल की तू घराच्या बाहेर काढलंस वगैरे. तिचा काय तो इगो की काय ते स्वाभिमान म्हणतात ते खूप मोठा आहे ग. तुला कळतंय का? हा तेही आहेच म्हणा. तू एक काम कर, तू तिला ना काहीतरी 2-4 असे इमोशनल डायलॉग्स मार की ज्याने तिचा इगो हर्ट होईल. म्हणजे ती स्वतःहूनच निघून जाईल ना घरातनं. आणि त्यानंतर जरी नाना नानी आले तरी तू त्यांना सांग ना, मी काय तिला जा असं म्हटलंच नव्हतं, ती स्वतःहून निघून गेली. प्लस रेवती नाहीच ना आता पिक्चर मध्ये, सो ती पण नाही सांगणार काही. कम ऑन यार, क्लिअर आहे सगळं. शनाया नाही ग मला टेन्शन येतंय. तू कसलं टेन्शन घेतेस? तू काही काळजी करू नको प्लीज. कर ना सॅम, यू कॅन डू इट. शनाया मी विचार करते आणि सांगते. हा सॅम चल ना यार प्लीज. चल शनाया नको. मी हे बघ ऐक, मी कन्व्हिन्स करते कम्प्लिटली. ऐक ना, मी आहे ना. हे बघ परत एकदा विचार करूया. कम ऑन, यू कॅन डू इट यार. या दोघी चांडाळणी माझ्या राधिका ताईला घराबाहेर काढायचा प्लॅन करतायत बाई. मी असं होऊ द्यायचे नाही.
बकुळा मावशी. हॅलो, हा बकुळा मावशी, राधिका बोलून राहिले. ताई तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. आता बातमी कसली? अहो आता मी वरती येत होते ना, तर शेणा आणि ती समिता ताई दोघी बोलताना ऐकलं मी. अगं पण बकुळा मावशी, तू त्यांचं बोलणं चोरून काऊन ऐकलंस? अहो ताई बातमी तशी महत्वाची आहे हो, म्हणून सांगते मी तुम्हाला. ऐका आधी तुम्ही. अहो तुम्हाला आज घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय त्या दोघींनी. आजच काढतायत तुम्हाला घराबाहेर. म्या माझ्या कानाने ऐकलं ना, म्हणून तर तुम्हाला ताबडतोब फोन केलाय ना ताई म्या. ठीक आहे, तू काही काळजी करू नको, हे पाहते. तुम्हाला आज घराबाहेर काढायचा प्लॅन केलाय त्या दोघींनी. आजच काढतायत तुम्हाला घराबाहेर. समिधा, तू आलीस का? माझा स्वयंपाक तयार आहे, तू तुझा आवरून घे. का लागलीस मी तुला डबा देते. माझं कुठलं आवरणार आहे एवढ्यात? काऊन ग? अगं केवढी कामं आहेत. ही सगळी बिल्स भरायची आहेत आजच्या आज. सगळ्यांचे चेक्स तयार करायचे आहेत. सगळे पेमेंट्स आजच झाले पाहिजे. नाही, पूर्वी बरं होतं, एक बजेट ठरलेलं असायचं, अकॉर्डिंगली सगळे पेमेंट्स क्लिअर व्हायचे. आता तसं नाहीये ना, घरात माणसंही वाढली. मी तुला काही बोलत नाही, उगाच वाईट नको वाटून घेऊस. नाही, मला काऊन वाईट वाटेल. पण समिधा, आता यापुढे असं नाही होणार. का? तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. मी आणि अथर्व आज आत्ता हे घर सोडून जातो. काय? म्हणजे म्हणजे माझ्या बोलण्याचा एवढा राग आला का तुला? अगं नाही समिधा, अगं मी आधीच ठरवलं होतं. नाना नानी इथे नाहीयेत तर आत्ताच निघून जायला हवं. ते असताना त्यांनी मला सोडलंच नसतं ना. हो, पण म्हणजे तू नक्की जाणार आहेस कुठे? तू काळजी करू नको, यावेळेस मी कुठे जाणार हे कोणालाच कळणार नाही. मी इथे तुझ्याशी काय बोलत बसले, मला अजून सगळं आवरायचंय माझं सुद्धा. अथर्व, राधिका आत्ता इथून या क्षणाला बाहेर पडते? शनायाला सांगायला हवं.